नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम इझी आणि कुरकुरीत मांदेली फ्रायची रेसिपी। तर सर्वात आधी मी इथे रवा काढून घेतला होता, लाल तिखट, हळद आणि मीठ। मच्छीची आत सगळीकडे लागू नये म्हणून मी आधीच एका बाजूला काढून घेतलं होतं। मांदेली बरोबरच मी प्रॉन्स घेऊन आली होती, कोळंबी। मांदेली चांगली साफ करून घेतली मी। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून त्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं। नंतर तवा गरम करून त्यावर तेल घातलं आणि हळद, मीठ आणि लाल तिखट घालून त्यात थोडंसं पाणी घालून मी ते मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर मांदेली अशा प्रकारे घोळवून घेतली। त्यानंतर एका बाजूला मी तांदळाचं पीठ, हळद, चटणी आणि मीठ हे एकत्र करून त्यात रवा ॲड करून घेतला आणि ते सगळं चांगलं मिक्स करून त्यामध्ये ही मांदेली मी अशा प्रकारे त्याला लावून घेतलं त्या पिठाला आणि तेल गरम झाल्यावरती मी अशी एक पट ठेवून एका बाजूने चांगली भाजून घेतली आणि त्यात गरजेनुसार तेल घालून घेतलं। एका बाजूने चांगली शिजल्यावरती मी त्याला पलटून घेतलं। मांदेली अगदी सहज आणि सोपी असतात बनवण्यासाठी, फक्त त्याला साफ करायला थोडासा वेळ जातो, पण ती खायला खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागतात। ही मांदेली तुम्ही चपाती, भाकरी, भात आणि आमटीबरोबर खाऊ शकता। आमटीबरोबर खूप छान लागतात, भात आणि आमटीबरोबर मांदेली खायला। तर 2-3 वेळा अशी आलटून पलटून मी ती पूर्णपणे शिजवून घेतली आहे आणि तयार झाली खाण्यासाठी कुरकुरीत मांदेली फ्राय। मित्रांनो, रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।